नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हसती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय समाजसेवा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर. श्रीधर आणि आशिष तिवारी. रेडिओ समन्वयक पूजा मुराडा, साई सुधा आणि कौशल्या. निर्मिती 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी सांगली. प्रोग्राम प्रोड्युसर अनुराधा कुंटे. सहाय्य नीता जोशी. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. नमस्कार, मी राजगोपाल कट्टी, वय 76. भगवंताला प्रेमाने आळवून पहाट वेळी जागे करण्याकरता पारंपरिक अभंग, ओव्या, भोपाळी यांचा कवींनी आणि गायकांनी अत्यंत सुंदर उपयोग केलेला आपण पाहतो. तशीच ही एक अजरामर भोपाळी कुमार गंधर्व यांनी गायली आहे, जी मला अत्यंत प्रिय आहे. सुवासिनी सडा रांगोळ्या घालून, पक्षी मधुर गीत गाऊन, देवालयामध्ये घंटांचा नाद करून, काही ठिकाणी चौघडे वाजून भगवंताचे धूप दीप आणि नैवेद्य सहित स्वागत करण्यास सर्व प्राणी मात्र उत्सुक आहेत. मी आपणासमोर उठी उठी गोपाला हे गाणं गात आहे. मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला, स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला. पूर्व दिशेला गुलाल उधळून, पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला, ज्ञानदीप लाविला. गोरस अर्पुनी अवघे गोधन, गोरस अर्पुनी अवघे गोधन गेले यमुनेला. धूपदीप नैवेद्य असाहा, धूपदीप नैवेद्य असाहा सदुपचार चालला. स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला. रांगोळ्यांनी सडे सजविले, रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्या रस्त्यातून. सान पाऊली वाजती पैंजण, सान पाऊली वाजती पैंजण चुनून चुनून चुन चुन. कुठे मंदिरी ऐकू येते, कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची
किण किण एकतानता कुठे लाविते एकतानता कुठे लाविते एक तारीची धून निसर्ग मानव तुझ्या स्वागता निसर्ग मानव तुझ्या स्वागता असा सिद्ध झाला स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला राजद्वारी झडे चौघडा राजद्वारी घडे चौघडा शुभ काल झाला सागर तीरी ऋषी मुनींचा वेद घोष चालला वनवेळूचे वाजवी मुरली वनवेळूंचे वाजवी मुरली छान सूर लागला तरु शिखरावर कोकिल कवीने पंचम स्वर लाविला स्वीकारावी पूजाता उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला मंडळी, यानंतर ऐकूया श्रीयुत राजगोपाल कट्टी यांनी गायलेलं एक भावगीत. नमस्कार, मी राजगोपाल कट्टी, वय 76. शृंगार रसाचेच एक रूप म्हणजे विरह. एकमेकापासून दूर असलेल्या प्रेमी जीवांचा त्यांच्या भोवतालचे जग व्यर्थ आणि मिथ्याच वाटते. सर्वस्व असलेल्या आपल्या जीवन जोडीदाराची जर साथ नसेल तर कशालाही अर्थ नाही, अशी धारणा या प्रेमी युगलांची असते. ही मनाची घुसमट, तडफड शब्दात व्यक्त करणारे अवीट गाणे म्हणजे प्रिया आज माझी नसे साथ द्याया. या गाण्यातील शब्द आणि सूर मनाचा अचूक ठाव घेतात. बाबूजी म्हणजेच आपले लाडके सुधीरजी फडके यांनी गायलेले एक गीत आता ऐकूया. प्रिया आज माझी नसे साथ द्याया. प्रिया आज माझी नसे साथ द्याया, नको धुंद वारे नको चांदण्याया. प्रिया आज माझी नसे साथ द्याया, प्रिया आज माझी नसे साथ द्याया. नको पारिजाता धराभूषूही पदांची तिच्या आज चाहूल नाही. नको पारिजाता धराभूषूही पदांची तिच्या आज चाहूल नाही. प्रिये वीण आरास जाईल वाया, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, प्रिया आज माझी नसे साथ द्याया. फुले सान झेलू तरी भार होतो, पुढे वाट साधी तरी तोल जातो. फुले सान झेलू तरी भार होतो, पुढे वाट साधी
तरी तोल जातो. कुणाला कळाव्या मनाच्या व्यथाया, प्रिया आज माझी नसे साथ द्याया. प्रिया आज माझी नसे साथ द्याया. न शांती जीवाला न प्राणास धीर, कसा आज कंठात येईल सूर. न शांती जीवाला न प्राणास धीर, कसा आज कंठात येईल सूर. पुरी वेदना मात्र जागेल गाया. प्रिया आज माझी नसे साथ द्याया. प्रिया आज माझी नसे साथ द्याया. आता ठेवीता तशा चांदराती, उरे मोती कावीण शिंपाच हाती. आता ठेवीता तशा चांदराती, उरे मोती कावीण शिंपाच हाती. उषाला उभी ती जुनी स्वप्न माया. प्रिया आज माझी नसे साथ द्याया. प्रिया आज माझी नसे साथ द्याया. नको धुंद वारे नको चांदण्याया. प्रिया आज माझी नसे साथ द्याया. मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त होतोय. नमस्कार. आपण ऐकत होतात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर. श्रीधर आणि आशिष तिवारी. रेडिओ समन्वयक पूजा मुराडा, साई सुधा आणि कौशल्या. निर्मिती 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी सांगली. प्रोग्राम प्रोड्युसर अनुराधा कुंटे. सहाय्य नीता जोशी. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा.